नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी आज आपल्यासाठी इयत्ता 10वीचं 7वं प्रकरण फूटप्रिंट्स घेऊन आलेलो आहे. आज आपण याचा पहिला भाग अभ्यासूया. तर चला आता आपण आपल्या पाठाची सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे फूटप्रिंट्स आणि लेखक आहे डॉक्टर प्रदीप आवटे. लेखक प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह, जग्गूभैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट ही ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आबाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. म्हणजे यांनी भरपूरसं गीत लिहिलेले आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, नाटक लिहिले आहेत, कादंबरी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना भरपूरसे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. तर आता आपण आपल्या पाठाच्या प्रस्तावनेकडे वळूया. या पाठात त्यांनी काय सांगितलं तर ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विषद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आजची ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. या समस्येतून समाधान म्हणजे कुठलं असेल तर एक वृक्ष संवर्धन, म्हणजे झाडांना वाचवणे, त्या म्हणजे नवीन झाडे लावणे आणि जी झाडे आहेत त्यांना तोडू नये याची काळजी घेणे. त्याचबरोबर वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक, म्हणजे पर्सनल व्हेकल्सऐवजी आपण कशाचा उपयोग करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा अधिकाधिक वापर करायला पाहिजे, हे सांगणारी एक कथा त्यांनी लिहिलेली आहे. त्यासाठी कशाची गरज आहे तर आपली ही जीवनशैली, सध्याची जीवनशैली जी आहे ती प्रदूषणाला हातभार लावणारी आहे. त्यामुळे आपली जीवनशैली आपण बदलायला पाहिजे असा संदेश हा पाठ आपल्याला देत आहे. पर्यावरण संदर्भाचे महत्त्व सांगत असताना तंत्रज्ञानाची गंमत त्यांनी या पाठात जोड़लेली आहे. इस पाठ में लेखक ने बताया है ग्लोबल वार्मिंग जैसी महत्वपूर्ण समस्या पे चर्चा की है. उन्होंने कहा है ग्लोबल वार्मिंग से बचना है हमें, तो हमें क्या करना पड़ेगा, वृक्ष संवर्धन मतलब पेड़ों को बचाना पड़ेगा. वैयक्तिक वाहनाऐवजी मतलब पर्सनल व्हीकल्स के बजाय हमें किसको, पब्लिक ट्रांसपोर्ट का इस्तेमाल ज़्यादा से ज़्यादा करना पड़ेगा. अब हम पर्सनल व्हीकल्स ज़्यादा यूज़ करते हैं, इसलिए अभी की हमारी जो जीवन शैली है उसे अभी हमें बदलने की बहुत ज़्यादा ज़रूरत है, ऐसे पाठ में लेखक ने बताया है. इसके साथ साथ पर्यावरण का महत्व बताते हुए उन्होंने टेक्नोलॉजी की गम्मत मतलब मज़ा भी उन्होंने इस पाठ में दिया हुआ है. तो चलिए पाठ की ओर बढ़ते हैं. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला उठायला उशीर झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यावर गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवीन प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. आपल्या कथेची सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कोण आला, अभिषेक आला. अभिषेकने घराचं दार उघडलं तर कोण दिसल्या त्याला समोर, रेखा मावशी दिसल्या. रेखा मावशी आल्या, थांबला का त्या, नाही, दार उघडताच त्या किचनमधल्या सिंकमध्ये जे काही भांडी होती ती धुवायला त्यांनी सुरुवात केली. आज अभिषेकला उठायला उशीर झाला होता, कारण काल संध्याकाळी IIT कानपूरवरून तो त्याचा आतेभाऊ म्हणजे आत्याचा मुलगा, तो आला होता कानपूरहून. त्याने काय केलं होतं,
ती दोघं आल्यामुळे गप्पे मारत बसले होते आणि त्याच्यानंतर अभिषेकने सुमितने तयार केलेले नवीन प्रोजेक्ट्स तो पाहत होता आणि हे पाहता पाहता रात्रीचे 2 वाजले होते. त्यामुळे अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. अभिषेक ने घर का दरवाज़ा खोला तो कौन आई? रेखा मौसी अंदर आई. उसने देखा ही नहीं, इधर उधर ध्यान नहीं दिया. वो सीधा किचन में चली गई और वहाँ पे जो बर्तन थे वो मांजना उसने चालू कर दिया. आज अभिषेक लेट उठा था क्योंकि कल शाम को उसके घर पे सुमित आया था कानपुर से. सुमित कौन है? तो सुमित अभिषेक का बुए का लड़का है. वो IIT कानपुर में पढ़ाई करता था. काल संध्याकाळी कल शाम को वो आते ही दोनों ने गप्पा मारना चालू कर दिया, बातचीत चालू कर दिया. और फिर सुमित ने जो भी नया प्रोजेक्ट्स बनाया था वो देखते देखते रात को 2 बज गए थे उसे सोने के लिए. उतने में अब स्नेहल का आवाज़ आता है. वो कहती है, काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. पण मागे त्यांच्या पायांचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. तर ते सगळे गेले तेवढ्यात एक आवाज आला स्नेहलचा आणि स्नेहल म्हणली, काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच घाण करता. असं स्नेहलने रेखा मावशींना रागवलं. तर त्यांनी पाहिलं की रेखा मावशीची काय आहे हे कोण गोंधळ करतंय म्हणून अभिषेक हॉलमध्ये आला. तर तेव्हा काय झालेलं, रेखा मावशी फरशी पुसत होत्या आणि त्यांचे पायाचे मळकट ठसे हे त्या पुसलेल्या फरशीवर पडलेले होते. आणि स्वच्छता आवडणारी, ठसे म्हणजे शिक्के प्रिंट्स, आणि स्वच्छतेची भोगती म्हणजे आवड असणारी अशी स्नेहल. त्यामुळे तिने काय केलं होतं, रेखा मावशीला रागवलेलं होतं की तुम्ही स्वच्छ करायला येता आणि तुम्हीच घाण करताय. त्यामुळे रेखा मावशी थोड्याशा वरमल्या, शांत झाल्या किंवा त्या नाराज झालेल्या होत्या. अब रेखा मौसी अपना काम करने लगी थी. उतने में थोड़ी देर बाद आवाज़ आई. क्या है मौसी, आप खुद फर्शी पोंछती हो और खुद ही गंदा करती हो. स्नेहल का आवाज़ आया. क्या हुआ ये देखने के लिए अभिषेक हॉल में आ गया तो रेखा मौसी फर्शी पोंछ रही थी और उनके पैरों के निशान, जहाँ पे उन्होंने पोंछा था वहीं पे उनके पैरों के गंदे निशान दिख रहे थे. इसीलिए साफ़ सफाई ज़्यादा पसंद आने वाली स्नेहल रेखा मौसी को चिल्ला रही थी. रेखा मौसी बिचारी शांत हो गई, नाराज़ हो गई. अब वो कहने लगी, अहो स्नेहाताई, मी कुठं एशीत बसून शन काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. अगदी धूळ लागते पायासनी आणि 10-10 मिनिटाला हात धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तर कुठं आहे भक्कळ. तो उसके ऊपर रेखा मौसी ने चुप नहीं बैठी, तो वो भी आवाज़ करके मतलब बोलने लगी कि मैं ऐसी वीसी में काम थोड़ी ना करती हूँ. मुझे मेरा काम ही मिट्टी का है और आते जाते तो मिट्टी लगेगी ही. हमारी बस्ती में, हमारी जो एरिया है वहाँ पे पूरा मट्टी उखड़ा हुआ है, पूरे रास्ता उखाड़ कर रख दिया है. सब मिट्टी लग जाती है, समझा सगड़ा, सब धूल बैठ जाती है पैरों को. और 10-10 मिनट में धोने के लिए उतना टाइम भी नहीं है मेरे पास और पानी भी नहीं मिलेगा उतना वेस्ट करने के लिए. सॉरी मौसी, खरंच सॉरी. उतना बोलने के बाद रेखा मौसी को स्नेहल ने सॉरी बोला. सॉरी मौशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहलला कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेल्या अगदी पातळ झालेले तिची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमित ही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. उतने में म्हणजे असं रेखा मावशीनं सांगितल्यानंतर स्नेहल आता थोडीशी हे झालं. तिला वाटलं की मी उगाच
रेखा मावशींना बोलले आहे. त्यामुळे ती बोलली, सॉरी रेखा मावशी, सॉरी. आपण त्याच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहलला कसं तरी वाटलं, कारण तिला आता तिच्या फाटलेल्या चपलांची आठवण झालेली होती. पण तेवढ्यात रेखा मावशीच्या या आवाजामुळे सुमित जागा झाला होता, जो कानपूरवरून आला होता. आणि त्याने हॉलमध्ये आला आणि त्याने हा सगळा प्रकार पाहिला. रेखा मौसी ने उसका हाल बताने के बाद स्नेहल थोड़ी सी नाराज़ हो गई. उसे बुरा लगा कि मैंने रेखा मौसी को बोलना नहीं चाहिए था, इसीलिए उसने कहा, सॉरी रेखा मौसी, सॉरी. और उसे उसके फटे हुए चप्पल, रेखा मौसी के फटे हुए पतले हो गए हुए चप्पल याद आया और उसे अब बुरा लगने लगा था. पर उतने में रेखा मौसी की ज़ोरदार आवाज़ सुनकर सुमित जाग गया था और उसने हॉल में आकर देखा और उसे सारी बात पता चल गई. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा व पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा कोमल गुलाबी तळवा, कुठल्या चिरण्या नाही की काही नाही, एकदम लोण्यागत पाय आहेत काकांचं. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पाय कितीतरी चिरण्या पडल्या होत्या, माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही आता हॉलमध्ये आले. तेवढ्यात काय झालं, हा सगळा प्रकार चालू असताना पावडे काका अभिषेकच्या घरी आले. आता का आले होते, कारण आज अभिषेकचे बाबा आणि पावडे काका कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार होते. घरी पाहुणे आले तर आपण पाणी देतो, त्याप्रमाणे स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले. आणि तेवढ्यात रेखा मावशीचं लक्ष त्यांच्या पाण्याकडे गेलं. रेखा मावशींचं लक्ष हे पावडे काकांकडे गेलं आणि त्यामुळे त्यांनी पाहिलं की त्यांचे पाय एकदम गोजिरे आहेत. गोजिरा म्हणजे कोमल, गुलाबी आहे, त्यांना कुठलाही भेगा नाहीत, एकदम लोण्यागत पाय आहेत काकांचं. तिने आपल्या मनातल्या मनात बोलली की यांचे पाय किती लोणीगत आहे आणि आमचे किती फाटलेले आहेत, माती धूळ लागलेली आहे, असा विचार तिने केला. त्यानंतर हे सगळं बघून आता हे आलेत, पावडे काका आलेत म्हणून आपले अभिषेक आणि स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले होते. अब ये सब चालू था. एक तो रेखा मौसी ने फिर से स्नेहल को उत्तर दिया था, तो उतने में ये सब हुआ तो सुमित आ गया हॉल में. उतने में अब पावड़े काका आए थे. पावड़े काका अभिषेक के पापा के दोस्त थे और अभिषेक के पापा, पावड़े काका और अभिषेक के पापा दोनों आज कहीं तो काम पे या कार्यक्रम पे जाने वाले थे. स्नेहल ने पावड़े काका को पानी दिया और उतने में फरसी पोंछने वाली रेखा मौसी का ध्यान पावड़े काका के पैरों पे गया. उनके पैर एकदम कोमल सुंदर थे, गुलाबी थे, कहीं कुछ फटा हुआ नहीं था, कुछ नहीं था. इसलिए उसने बोला, मक्खन जैसे पैर है काका के. ऐसे अपने मन ही मन में बोला और अपने पैरों को देखा तो एकदम धूल मिट्टी से भरे हुए पैर थे उनके. उतने में अभिषेक और स्नेहल के पापा भी हॉल में आ गए. अब ये सारा बात देखकर सुमित क्या कहता है, देखो मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं. अब ये सब देखने के बाद क्या बोला, रेखा मौसी के पैर गंदे थे तो स्नेहल ने उसे गुस्सा किया था, तो इसीलिए अब सुमित ने क्या किया, अब उसको बोलने लगा, मामा मैंने एक ऐप तैयार किया है और उसकी मदद से हम क्या कर सकते हैं, किसके पैर कितने साफ़ है ये हम पता कर सकते हैं. अब दोनों के पैर देखे थे हमने, एक रेखा मौसी के पैर जो एकदम काले मटमैले थे और वही पावड़े काका के पैर एकदम सुंदर कोमल गुलाबी थे. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही सांगायला ॲपची काय गरज आहे. तुम्ही टेक्नोसावी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचत नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक. बाबांनी अंठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. तो उसके ऊपर अब
जब बोला इसने कि मैंने ऐप तैयार किया है, तो अभिषेक के पापा मतलब सुमित के मामा ने अब उनको जो टेक्नोलॉजी पर गुस्सा था वो उन्होंने निकाला और कहा, अरे पैर साफ सुथरे है कि नहीं देखने के लिए टेक्नोलॉजी की क्या ज़रूरत है, वो तो आंखों से भी दिख जाता है। और सबसे भारी ऐप आजकल के आप लोग टेक्नो सेवी हो गए हैं, मतलब हर चीज़ में टेक्नोलॉजी डालने की आदत हो गई है आप लोगों को। इसीलिए उनको टेक्नोलॉजी पर जो गुस्सा था वो उन्होंने निकाला और कहा, सबसे भारी ऐप तो हमारे दिमाग में है, वो है हमारा ब्रेन। तो ये कैसे भूल जाते हो आप लोग, ऐसे बोलकर उन्होंने अपनी नाराज़ी व्यक्त की। तो उसके ऊपर सुमित कहता है, मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला। इतना कहकर सुमित ने क्या किया, मामा ये अरे उसकी ज़रा मज़ा तो देख इस ऐप की, मेरे ऐप का नाम है फुटप्रिंट्स, ऐसे बोल के सुमित ने अपना स्मार्टफोन निकाला। स्वाध्याय प्रश्नोत्तरे दिलेली आहेत, ती सोडवावी अशी अपेक्षा आहे।